मुंबई, पुणे, कोकणात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. नद्या ओढे तुडुंब भरले, धबधबे ओसांडून वाहू लागले आणि अनेक ठिकाणी जीवन वाहिनी देखील विस्कळीत झाली आहे. पण याच महाराष्ट्रात दुसरीकडे मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या वर्षी याच मराठवाड्यात नद्यांना पूर आला होता, शेती वाहून गेली होती आणि आजची परिस्थिती बघा. पावसाचे दिवस असूनही पिण्याच्या पाण्यासाठी गावागावात टँकर उभे आहेत. पेरण्या रखडल्या आहेत आणि धरणांचे तळ दिसू लागले आहेत. एका बाजूला अतिवृष्टी तर दुसऱ्या बाजूला पावसाची ओढ. राज्यात निर्माण झालेलं हे दोन टोकाचं चित्र नेमकं कशामुळे आहे आणि आज मराठवाड्यात नेमकी काय परिस्थिती आहे, पाऊस का हुलकावणी देतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तराच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मराठवाडा महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त भागांपैकी एक. जवळपास दरवर्षीच पावसाच्या लहरीपणाचा फटका हा इथल्या शेतकऱ्यांना बसतो. यंदाही अनेक भागात अपेक्षित पाऊस न झाल्याने चिंता वाढली आहे. परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये अजूनही पेरण्याजोगा पुरेसा पाऊस झालेला नाहीये. जून महिना संपून जुलैचा पंधरवडा उजळला तरी या भागातील लागवडी योग्य क्षेत्राच्या केवळ 58% भागावरच कशीबशी पेरणी झाली आहे. म्हणजे जवळपास 42% शेत जमीन अजूनही पावसाभावी तशीच पडून आहे. पण हे संकट एवढ्यावरच थांबलेलं नाही. ज्या 58% भागात शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन धाडस करत पेरणी केली होती तिथे दुहेरी फटका बसला आहे. काही भागात बाजारात मिळालेले बियाणे ही निकृष्ट दर्जाचे निघाल्याने पिकांची उगवणीच झाली नाही. तर दुसरीकडे ज्या पिकांचे अंकुर फुटले होते तिथे शंकी गोगलगाईचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. या गोगलगाई कोळी पिके फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. एकीकडे आभाळाची कोरडी माया आणि दुसरीकडे पिकावर असलेली ही कीड, यामुळे शेतकरी कोलमडला आहे. आता आपण मराठवाड्याच्या पाणी साठवणूक क्षमतेची आणि धरणांची आकडेवारी समजून घेऊया. मराठवाड्यात सुमारे 8,500हून अधिक गावे येतात. या संपूर्ण प्रदेशाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे 679 मिलीमीटर इतके आहे. ह्या भागात आधी लागवडी योग्य क्षेत्र जास्त होते, पण हवामान बदलांमुळे ते गेल्या काही वर्षात घटले आहे. गेल्या 5 वर्षाचा डेटा पाहिला तर सरासरी 49.72 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. हा प्रदेश भौगोलिक दृष्ट्या दुष्काळी पट्ट्यात येत असल्याने संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी केवळ 11 मोठे सिंचन प्रकल्प आहेत. या मोठ्या प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ही 5143 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. याशिवाय 75 मध्यम प्रकल्प, 758 लघु प्रकल्प आणि गोदावरी नदीवर बांधलेले 15 उच्च पातळी बंधारे ही या भागाची मुख्य जलसंपदा आहे. परंतु जुलै महिन्याच्या 10 तारखेपर्यंतची आकडेवारी पाहिली तर परिस्थिती गंभीर आहे. या सर्व प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा अवघा 34.34% एवढा शिल्लक आहे. पाऊस न पडल्यामुळे धरणांमध्ये नवीन पाणी आलेले नाही. परिणामी गावागावातील पिण्याच्या पाण्याचे टँकर अजूनही बंद झालेले नाहीयेत. यात एकच दिलासादायक देणारी गोष्ट म्हणजे नाशिक भागात चांगला पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात नवीन पाणी यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जायकवाडीची पातळी ही 28%वरून 31%वर गेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा पावसाचा एकूण सरासरी टक्का हा 84.30 दिसत असला तरी हा पाऊस सर्वदूर झालेला नाहीये. कारण काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर बहुतांश भाग हा पूर्णपणे कोरडा आहे. मराठवाड्याच्या पावसाचा इतिहास हा नेहमीच लहरी राहिलेला आहे. हवामान बदलांमुळे म्हणजेच क्लायमेट चेंजमुळे इथे कधी प्रचंड पाऊस पडतो तर कधी थेट दुष्काळ पडतो. गेल्या 5 वर्षात केवळ 2023 हे एकच वर्ष कमी पावसाचे होते. बाकी वर्षात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला. तर 2021 मध्ये सर्वाधिक 146% पाऊस झाला आणि 2025 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी 138% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील गोदावरी, पूर्णा, दुधना, सिंदफणा, पेनगंगा, मांजरा आणि तेरणा या सर्व नद्यांना भीषण पूर आला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर एकाच दिवसात 38 महसूल मंडळांमध्ये 110 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता, ज्यामुळे 4 तालुक्यातील 16 गावे ही पूर्णपणे बाधित झाली होती. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे सुपीक जमिनी या खरबडून गेल्या तर विहिरीमध्ये गाळ साचून त्या बुजल्या. अगदी बीड मधील आष्टी आणि धाराशिव मधील परांडा या कायम दुष्काळी असणाऱ्या पट्ट्यातही गेल्या वर्षी पूर आला होता. आणि या उलट जर जुना इतिहास पाहिला तर 2012 मध्ये 69% आणि 2014 मध्ये सर्वात कमी म्हणजेच अवघा 53% पाऊस पडला होता. 2014 आणि 2015 चा तो काळ म्हणजे मराठवाड्यासाठी दुष्काळी ठरला होता. त्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल 4015 टँकर मागवावे लागले होते.
इतकंच नाही तर लातूर शहराची तहान भागवण्यासाठी थेट जलदूत एक्सप्रेसने म्हणजेच रेल्वेने पाणी आणावे लागले होते. हा इतिहास सांगण्याचं कारण एकच, हवामान बदलाचा सर्वात मोठा आणि क्रूर फटका हा आज मराठवाड्याला बसत आहे. एका वर्षी इतका पाऊस पडतो की पूर येतो आणि दुसऱ्याच वर्षी पाऊस गायब होऊन कोरडा दुष्काळ पडतो. हा निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांचं मात्र नुकसान करत आहे. त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे बीड जिल्हा. बीडमधील 127 जलप्रकल्प तिथल्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. गेल्या वर्षी खूप चांगला पाऊस झाल्यामुळे हे सर्व प्रकल्प 100% भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवली नाही. पण यंदा परिस्थिती पूर्णपणे उलटी आहे. जून महिना संपला तरी धरण क्षेत्रात एकही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणांचे तळ कोरडे पडू लागले आहेत. सध्या बीडमध्ये लोकांना जे पाणी मिळत आहे ते गेल्या वर्षीच्या जुन्या शिल्लक साठ्यांमधून दिले जात आहे. जर येत्या 15 ते 20 दिवसात मोठा पाऊस झाला नाही तर शिल्लक साठा संपेल आणि जर पाऊस आला नाही तर पेरलेले करपून जाऊन दुबार पेरणीचं संकट उभं टाकले आहे. सध्या उन्हाचा चटका वाढला आहे आणि पाऊस कधी येईल याची कोणालाच खात्री नाहीये. मराठवाड्यातील पावसाचे हे संकट नेमकं कधी दूर होणार हे येणारा काळच ठरवेल. पण या संपूर्ण परिस्थितीवर तुमचं काय मत आहे आणि तुमच्या भागात पावसाची परिस्थिती कशी आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.